एकदम मस्त झाली आमटी. एकदम झकास म्हणू शकतो. मूग आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो. का तर मुगात भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात, पोषक तत्व असतात आणि मूग हे असं एक कडधान्य आहे, की दुसऱ्या कडधान्याच्या पटरीत सगळ्यात अगोदर ही पचतं आणि ज्यांना काय ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे, पित्ताचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी दुसरं कडधान्य खाण्याऐवजी मूग खाल्ला पाहिजे. कारण मूग पचायला सगळ्यात हलका असतो. नमस्कार, मी तानाजी. तर आजपर्यंत आपण मोड आलेल्या मुगाची आमटी खाल्लेली आहे. त्याचबरोबर मोड आलेल्या मुगाची उसळ खाल्लेली आहे. नुसत्या मुगाची आमटी खाल्लेली आहे. पण कच्च्या मुगाची एक आमटी केली जाते आणि ती बऱ्यापैकी फक्त गावाकडेच केली जाते. का तर शहरात सहजासहजी त्या कच्च्या मुगाच्या शेंगा आणि कच्चा मूग मिळत नाही. तर आजचा आपला बेत आहे कच्च्या मुगाची आमटी. तर ह्या कच्च्या मुगाची आमटी कशी केली जाते ती प्रक्रिया आणि पाककृती आज आपण बघू. आता हे जे माझ्या मागे दिसतंय ही 4-5 गुंठ भुईमूग आहे. त्यात थोड्या गवारीच्या शेंगा आहेत त्या. त्याचबरोबर इकडं थोडा तीळ लावलेला आहे. त्याच्याच बाजूला एक वंजळभर आईनं मूग टाकला होता. तर त्या मुगाला नाही नाही म्हणलं तरी 4-5 किलो आता मूग निघाला आहे. त्याचबरोबर थोडी चवळी तिथं लावली. चवळीला पण आता चांगल्या शेंगा लागायला लागल्या त्या. तर बऱ्यापैकी ह्या जी भाज्या आहेत त्या, ह्या आपल्या रानात उगवत्या त्या आणि आजपर्यंत जे काही आपण भाज्या दाखवलेल्या आहेत त्या, एकतर ती बऱ्यापैकी तणवर्गीय आणि रानभाज्या आहेत त्या. तर ती काय एक कुठलं जरी आपण पीक केलं, तर त्या पिकात ते उगवत्या त्या आणि तीच काढून आपण त्याची भाजी करतो आणि काही भाज्या आपल्या रानात उगवत नाही, त्या पण शेजापाजाऱ्याच्या रानात उगवलेल्या असतात त्या. तर ती भाज्या पण आपण आणतो आणि ती भाज्या पण आणून त्याची भाजी करतो. मुगाच्या शेंगा तोडताना शेंगा चापचून तोडायच्या. चापचल्या की आपल्याला कळतं की ह्या शेंगा निबार झालेल्या आहेत त्या. निबार शेंगा घ्यायच्या. कवळ्या शेंगात काय जास्त मुगाचं बी नसतं तयार झालेलं, त्यामुळे त्या घ्यायच्या नाहीत. ह्या मुगाच्या शेंगा सोलणं काही लय अवघड नाही, एकदम सोपं आहे. 5-10 मिनिटात आपण एका कालवणापुरत्या शेंगा सोलू शकतो. जशा आपण चवळीच्या शेंगा सोलतो, जशा वाटाण्याच्या शेंगा सोलतो, तशाच शेंगा सोलायच्या. फक्त चवळीच्या आणि वाटाण्याच्या तुडीत ह्या शेंगा थोड्या बारक्या असतात त्या, त्यामुळे ह्याला थोडा जास्त वेळ लागतो. आता हे मुगाच्या शेंगा सोलून झाले ते. ताटलीभर मुगाच्या शेंगा आणल्या होत्या. त्यातनं चांगलं वंजळभर मूग निघालं आणि मुगात 2 प्रकार असतात. एक हिरवा मूग आणि एक पिवळा मूग. तर ही पिवळा मूग आहे. आता ही थोडा मूग नीट करून घ्यायचा, निवडून घ्यायचा. का तर ह्यात अळ्या असतात त्या, त्याचबरोबर काही किडलेलं मूग असतं. तर त्या अळ्या असल्या तर अळ्या, किडलेलं मूग साईडला काढून टाकायचं. मुगाच्या वर शेंगाचं कव्हर असल्यामुळं, शेंगाचं टरपाल असल्यामुळं मुगात धूळ पपडा जात नाही. त्याचबरोबर फवारलेली औषधं जात नाही ती. त्यामुळे मूग न धुता डायरेक्ट आपण भाजायला टाकायचा. मुगाला तेल ओतून भाजून काढायचं म्हणजे आमटी खमंग. आता ह्या आमटीला जे काही आपण फोडणी द्यायला माल मसाला घेतलाय, त्यात मूठभर भाजलेला शेंगदाणा आहे, 10-12 भाजलेल्या मिरच्या आहेत त्या, एक 15-20 लसणाच्या कुड्या आहेत त्या, 1.5 चमचा मीठ, 1 चमचा हळद, 1 चमचा जिरी आणि 1 चमचा मोहरी आणि वंजळभर भाजलेलं मूग आहे. तर ह्याची सगळ्याची मिळून आता आपण फोडणी देणार आहे. कुटून टाकायचं म्हणजे भाजी आठवण येते.
2 पळ्यात तेल वतायचं. तेल गरम झालं की जिरी मोहरी टाकायची त्यात. आता मिरची टाकायची. हळद टाकायची. आता मीठ टाकायचं. आता शेंगदाणे टाकायचं. आता हे मूग टाकायचं. आता हे परतून चांगलं घ्यायचं आणि पाणी वतायचं. फोडणी दिल्यापासून आमटीला एक उकळी फुटून द्यायची, लगेच आमटी तयार होती आणि मग लगेच जेवायला बसायचं. एकदम मस्त झाली आमटी, एकदम झकास म्हणू शकतो. हिरव्या मुगाची हिरव्या मिरच्यात केलेली आमटी आणि ज्वारीची भाकर काला कुस्करून जर हाणलं तर एक नंबर कार्यक्रम. मूग आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो, का तर मुगात भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात, पोषक तत्व असतात. मुगात प्रथिनं भरपूर प्रमाणात असतात, त्याचबरोबर जीवनसत्व असतात, खनिज असतात, तंतुमय पदार्थ असतात. त्यामुळे मूग खरं तर आपल्या आहारात सतत पाहिजे. आणि मूग हे असं एक कडधान्य आहे की दुसऱ्या कडधान्याच्या पटरीत सगळ्यात अगोदर ही पचतं, जिरायला सगळ्यात सोपं. त्यामुळं दुसऱ्या कडधान्यापेक्षा आपण मूग जास्त आपल्या आहारात घेतला पाहिजे. आणि ज्यांना काय ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे, पित्ताचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी दुसरं कडधान्य खाण्याऐवजी मूग खाल्ला पाहिजे, कारण मूग पचायला सगळ्यात हलका असतो. तर असा ही मूग आणि आजचा आपला मुगाच्या आमटीचा व्हिडिओ. तर आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या भटकताना यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. त्याचबरोबर आपल्या भटकताना फेसबुक पेजला तुम्ही फॉलो करू शकता आणि कमेंट करून मला तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आणि नंतर लवकरच भेटू अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद, टाटा, बाय बाय.